बाईकने सोलो राईड करण्याचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि मी पोचलो होतो देवबागला. देवबागला कुठं राहणं, कसं जेवण असेल मला माहिती नव्हतं, तरी बट मी फाइंड आउट केलं. त्यानंतरला बरेचसे असे ठिकाणं आहेत जिथे तुम्ही सगळे जाऊ शकतो आणि फॅमिलीसाठी हा परफेक्ट स्पॉट असणार आहे. आणि तुम्ही देवबागला जाण्याचा प्लॅन करत असाल, तुमचं बजेट असेल 3,500 ते 4,500 रुपयापर्यंत, तर तुम्हाला प्रायव्हेट स्विमिंग पूलसोबत स्टे मिळणार आहे, एकदम लक्झरियस. तर हा ब्लॉग नक्की बघा. तर मी स्टे केलं होतं मायकनॉस कॉटेज तारकर्ली येथे आणि यांचा हा लक्झरियस रूम आहे. त्यासोबतच आपल्याला एकदम प्रीमियम बेड, त्यासोबत सगळं काही थिंग्स मिळते. AC, वायफाय, TV, त्यानंतर एक्स्ट्रा फॅन, एक्स्ट्रा मॅट्रेस, हे सगळं प्रोव्हाइड केलं जातं. या कॉटेजमधून ना बाहेरचा जो व्ह्यू आहे ना, तिथे आपल्याला मस्तपैकी नारळाची झाडं पाहायला मिळतात. त्यासोबत मस्त सकाळी पक्ष्यांचा आवाज तुम्ही असं फील करू शकता आणि समोरच नदी आहे. आणि आपल्या या स्टेपासून ना 15 मिनिटाच्या अंतरावरती देवबाग बीच आहे. तर मी देवबागमध्ये गेलो होतो. एक अंकल होते जे नाशिकवरून आले होते, ते फिशिंग करत होते. फिशिंग कहाँ से आए आप? नासिक। नासिक वरून. ओके. आप कहाँ से आए? मैं बॉम्बे. यस आप यूट्यूबर हो? यस यस, मैं वीडियोस बनाता हूँ, से घूमते रहता हूँ. क्या चैनल है आपका? पंकज वाजे. हां, हा मासा पूर्ण जिवंत आहे अजून. त्याला कधी काढलाय काय माहिती, पण तो आहे फ्रेश एकदम. आणि इथे वाटते त्यांनी गल लावायला ठेवलंय, गलला कापून. हा पूर्ण टोक आहे ना? हा बाबा. अच्छा. सो पाठीमागे आपण तो मंदिर बघितलं, तिथे गाडी पार्क करून तुम्ही असं पुढे चालत आलात ना, तर हा जिथे मी पूर्ण आता होतो end ना, आहे. ते देवबागचं एकदम शेवटचं ठिकाण म्हणजे समुद्र, देवबागचा बीच. इथे समुद्र आणि नदीचं संगम होतं आणि हे संध्याकाळी पाहताना खरंच भारी एक्सपिरियन्स असणार आहे असं मला वाटतच होतं. आणि समोरच आपण पाहत आहोत ते सुनामी आयलँड, असे सिगल आयलँड, असे बरेच आयलँड आहेत इथे. आणि इथे आपल्याला जर फिशिंग करायला मिळाली तर किती भारी एक्सपिरियन्स असेल ना. हां, हे सर होते, नाशिकवरून आले होते आणि हे मिलिटरीमध्ये होते. यांचं रिटायरमेंट नंतरला फुल एन्जॉय करायला आले होते इथे. आणि यांनी मला लाईफ लेसनसोबत फिशिंग कशी करायची, परत हॉबीज काय काय त्यांच्याबद्दल थोडंसं सांगितलं, मिलिटरीबद्दल थोडंसं सांगितलं, आर्मीबद्दल, आणि बऱ्याच माहिती मला दिल्या की मी अजून काही एक्सप्लोअर करू शकतो पूर्ण दुनियेमध्ये, पूर्ण भारतामध्ये. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, आयुष्यात तुम्ही ना कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल ना, तरी पण थोडंसं एन्जॉय करायला शिका. कारण की ही लाईफ ना कधी अप्स अँड डाऊन्समध्ये असते, कधी आपल्याला माहीत नाही, ती घडतं आपल्यासोबत. सो जे मुमेंट आहे, जे आहे तिथे एन्जॉय करायला शिका. यहाँ से कितना दूर गया? अब इसमें थोड़ा वेट ज़्यादा है तो और दूर जाता है। अच्छा. आता भेटणार, आता कन्फर्म मासा भेटणार आपल्याला. अभी अभी कन्फर्म फिश मिलेगा. हाँ, पर ठीक से बैठे तो मिलेगा, हाँ. ऐसे छोड़ दिया तो मुश्किल है। गया. अच्छा. सो इतना क्विक रिस्पॉन्स करके भी वो चला गया. हाँ. फंसता नहीं तो निकल जाता। अच्छा. तर ह्याच्यामध्ये ना अडकलं या पानांमध्ये, नाहीतर बरोबर त्यांनी असं एकदम क्विकली खेचलं होतं. सो जेव्हा आपण अलिबागला होतो तेव्हा फिशिंग रॉड आपण ट्राय केलेलं, बट त्या फिशिंग रॉडला फक्त एकच हे होतं, काटा. बट ह्या फिशिंग रॉडला मल्टिपल्स आहेत, म्हणजे 5-6 आहेत. सो म्हणजे जास्त मासे पकडायचे चान्सेस जास्त. अर्धा तास मी थांबलो, पण मच्छी का आम्हाला भेटली नाही, म्हणून मी माझ्याच इथे स्टे केलं होतं. तिथल्याच हॉटेलमध्ये आलो, चैतन्य हॉटेलला, आणि मस्त क्रॅब लॉलीपॉप आणि बरंच काय ऑर्डर केलं आहे. तुम्हीच पहा, सिटिंग एरिया पण डिसेंट आहेच. सो मी तुम्हाला सांगितलं की आपण ऑर्डर दिली होती आणि समोरचाच हा हॉटेल आहे. ही फिश आहे, सुरमई, सोलकढी, सुकट ज्याला फ्राय केलं आहे प्रॉपर, आणि चपाती आणि हा रस्सा. आणि हे जे आपण खाणार आहोत ते क्रॅब लॉलीपॉप असं म्हणतात त्यांना. सो हे सगळं ट्राय करू. पण कोकणामध्ये बऱ्याच हॉटेलमध्ये गेलो होतो आणि याचं जे क्रंचीनेस आणि टेस्ट आहे ते एकदम सुपर. सो चपाती आणि फिश ट्राय करतो मी, आणि फिश इतकी चांगली बेक, म्हणजे प्रॉपर शिजवली आहे ना, हे फ्राय केली आहे. आणि ज्या फ्रेश फिशचं ना टेस्ट लगेच समजून येते.
सो दुपारी पोटभर जेवलो आणि इतका प्रवास करून गेल्यामुळे मला आली झोप आणि अशी तावा झोप आली की मी डायरेक्ट उठलो संध्याकाळी आणि आपण गेलो हॉन्टेड हाऊसमध्ये, हॉन्टेड हॉटेलमध्ये. एक देवबागमध्ये असं हॉटेल आहे तारकर्ली बीचजवळ, ते एकदम हॉन्टेड आहे. सो आता रिसॉर्टच्या बाहेर आलो आपण आणि बाजूलाच बीच आहे. या साईडला तर नदी आहे, नदीच्या ठिकाणी आपण गेलो होतो तर इथे बीच आहे. सो बीचच्या इथे जाऊया, थोडंसं चिल करू, टाईमपास करू. तोपर्यंत नाईट व्ह्यू पण तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओच्या थ्रू ब्लॉगिंगमध्ये. आणि आपल्यासोबत भाऊ आहे आज, जो रिसॉर्टचं सगळं हँडल करतो, मॅनेजर. 5 मिनटं म्हणजे 2 मिनटाचं वॉकिंग आहे डिस्टन्स. इथून सहल्यात गेलो बीच आहे. तर आपल्या स्टेपासून तारकर्ली बीच फक्त आणि फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही फास्ट चालत गेलात तर 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इतका सुंदर सनसेट गेला ना खरं. हो का, काय व्ह्यू आहे, सही वाटतंय. अच्छा तो निवती लाईट हाऊस तो ना. ओके. बाकी हे खेकड्यांनी पूर्ण बारीक बारीक हे केलंय बघा कसं. खेकडे बाहेर आलेत बिळातून. निवांत आहे रे एकदम. अच्छा, बाकी क्राऊडेड. त्या साईडला जास्त क्राऊड दिसतंय आणि या साईडला एकदम तिथे. मी आलो देवबागमध्ये आणि ह्या प्रॉपर्टीला बघून माझी क्रिओसिटी वाढली. स्वतः या प्रॉपर्टीच्या आतमध्ये जाऊया, काय आहे काय नाही ही प्रॉपर्टीमध्ये. जसं भीती वाटते काहीतरी असं. ओके, मला तर असं वाटतंय ना की हा जुना हॉटेल आहे पण तो बंद पडला आहे, लिटरली बंद पडला आहे. भाई सोफा विफा सगळं काय आहे तिथे. ती चालू आहे काय? ती एकच आहे. अच्छा, अरे बापरे भैया, हा अड्डा आहे, अड्डा. दारू बिरू पियाला बसतात. टी शर्ट बी शर्ट आहे तिथे. वायफायचं हे पण आहे. अच्छा, या हॉटेलचं रेसिपी काय ऑर्डर करायचं असेल तर आता हे हॉन्टेड प्लेस आपल्याला भूत आपल्याला आणून ऑर्डर देणार असं मला वाटतं. इथे खतरनाक. एक असं हे तुटली आणि खाली एक पाय गेला माझा. फुल ननवाली फिलिंग आहे, जो पिक्चर असतो ना. ओ माय गॉड. शिट. लिटरली ही हॉन्टेड प्लेस आहे. त्या साईडनी तुम्हाला दिसते पूर्ण हे दिसते मिरर क्रॉस. भावा. ओके, सो नाईटचा जो इथला व्ह्यू आहे ना, खतरनाक. ओ माय गॉड. हो, नाईटचा जो व्ह्यू आहे ना इथला खूप खतरनाक आहे. इफ तुम्ही फॅमिलीसोबत येते तर असं काहीतरी तुमचं व्ह्यू असणार आहे. जे समोर आपण पाहतोय ना ते पण स्टेचंच ऑप्शन आहे, कॉटेज. आणि त्याच्या अलीकडे आहे त्यामध्ये जकूझीसुद्धा आहे रूमच्या आतमध्ये. आणि म्हणजे खालच्या फ्लोअरच्या रूमला प्रायव्हेट स्विमिंग पूलसुद्धा आहे. तर बाहेर गेला तर तुम्ही मस्त लाईटिंग केलेली असते. त्यानंतर त्याला बरेच म्हणजे माडाची झाडं आणि एकदम मस्त वातावरण, एकदम मस्त संध्याकाळी. सो नेक्स्ट डे आपण दुसरीकडे जाणार आहोत. वेगळा शूट आहे आपला एक. या साईडला पूर्ण बड्डेचं सर्व हे केलं आहे. सो माझा तर एक्सपिरियन्स ना खरंच खूप सुंदर होता इथला. आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल, त्यासोबत स्टे फॅमिलीसाठी. आणि इथले नाईट वाईफसुद्धा एकदम डिसेंट आहे आणि एकदम शांत असं वाटतं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे हा स्टे आवडला असेल, तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॅप्शनमध्ये, तुम्ही बुकिंगसाठी कॉल करू शकता. सो आपण आता नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये जाणार आहोत नेक्स्ट डेला. सो स्टे ट्यून. हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि आपण असेच नवीन नवीन व्हिडिओज घेत येऊ आणि मस्तपैकी कंटेंट घेऊन येणार आहोत.
सो स्टे ट्यून, भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.